आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या अर्थसंकल्पातनं मध्यम वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत, तर गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यताही आहे। लोकसभेत सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील। त्यामुळे या बजेटमधनं शेतकरी, महिला आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत। केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, रोजगार आणि पायाभूत सुविधांवर फोकस असण्याची शक्यता आहे। तर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या रकमेतही वाढ अपेक्षित आहे। निर्मला सीतारामन या आज बजेट सादर करतील आणि या बजेट दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसणार की त्यांना फायदा होणार हे देखील पाहावं लागणार आहे। सलग 7व्यांदा त्या आपला हा अर्थसंकल्प सादर करतील आणि महिला अर्थमंत्री म्हणून त्या एक नवीन इतिहास रचताना पाहायला मिळतील। सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महिला अर्थमंत्री ही सुद्धा एक त्यांची नवी ओळख। त्यामुळे आजचा दिवस हा विशेष असणार आहे। आज त्यांच्या दिवसाचं पूर्ण रूपरेषा कार्यक्रमाची सुद्धा आखण्यात आलेली आहे। सकाळी 8:30 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे नॉर्थ ब्लॉकसाठी रवाना होतील। त्यानंतर 9 वाजता त्या बजेट तयार करणाऱ्या टीम सोबत नॉर्थ ब्लॉक इथे फोटो सेशन करतील। त्यानंतर 9:10 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या टीमसह त्या राष्ट्रपती भवनात पोहोचतील आणि त्यानंतर 9:15 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेकडे रवाना होतील। 10 वाजता संसदेत प्रवेश करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री यांचं एक फोटोशूट पाहायला मिळेल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प त्या सादर करणार आहेत आणि संध्याकाळी 7:30 वाजता दूरदर्शनवरती त्यांची मुलाखत असणार आहे। तसा हा कार्यक्रम असणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, आजचा महत्त्वाचा दिवस आहे, अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अनेकांचे डोळे या अर्थसंकल्पाकडे लागले। बिलकुल, या अर्थसंकल्पामधून आज संपूर्ण देशवासियांना काय मिळणार, पुन्हा महिलांच्या संदर्भामध्ये काय महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणार, शेतकऱ्यांच्या वाट्याला काय येणार, त्याचबरोबर मध्यमवर्गीय नोकरदार जो वर्ग आहे त्याच्यासाठी काय महत्त्वाच्या दिलासादायक योजना येत आहेत का, या सर्वांचा परिपाक जो आहे तो आज अर्थसंकल्पामधून स्पष्ट होणार आहे। आज सकाळी 8:30 वाजता निर्मला सीतारामन जे आहेत ते आपल्या खात्याकडे अर्थ मंत्रालयाकडे निघतील। त्यानंतर 9 वाजता तिथे एक ज्यांनी हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे त्यांच्यासोबत एक फोटो सेशन होईल। त्यानंतर पुन्हा त्या संपूर्ण आपल्या टीमसह राष्ट्रपती भवनाला निघतील आणि त्यानंतर पुन्हा संसदेकडे रवाना होतील आणि साधारणतः 10 वाजता संसदेमध्ये प्रवेश होईल आणि 11 वाजता हा अर्थसंकल्प संपूर्ण मांडला जाईल। त्यामुळं आज या अर्थसंकल्पाकडून आणि आणखीन एक रेकॉर्ड केलेला आहे निर्मला सीतारामन यांनी की सलग 6 वेळेस अर्थसंकल्प मांडण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे। त्यामुळे मोदी सरकारचं जे विजन आहे ते या अर्थसंकल्पामधून आज असणार आहे। नक्कीच, आणि हे विजन सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण आगामी निवडणुका सुद्धा या डोळ्यासमोर ठेवल्या जातील आणि त्या अनुषंगाने सुद्धा रामराजे हे बजेट तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रत्येक राज्यासाठी नेमकी काय तरतूद होते आणि राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या विशेष सुविधा पुरवल्या जातात हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि खास करून महाराष्ट्रावरती नजर असेल असंही म्हणता येईल का रामराजे? बिलकुल, महाराष्ट्राला काय काय मिळणार आहे पाहावं लागेल कारण महाराष्ट्राचं खरं पाहिलं तर मुंबई किंवा इतर भागाचा कणा म्हणजेच की रेल्वे आहे। रेल्वेसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जात आहेत का, मेट्रो संदर्भामध्ये काही घोषणा केल्या जात आहेत का, बुलेट ट्रेनचं काम कुठवर आलेलं आहे, मुंबईसाठी रेल्वेसाठी काही आणखीन तरतूद करण्यात आलेले आहेत का, या सुद्धा पाहावं लागणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधी जो आहे शेतकऱ्यांसाठी 6,000 केंद्र सरकार देते त्यामध्ये आणखीन वाढ केली जाईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मध्यमवर्गीयांना टॅक्स मधून दिलासा दिला जाणार आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे।
आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणखीन कोणते महत्वाचे पावलं उचलली जातील, महाराष्ट्राच्या वाट्याला काही मिळेल का? कारण सर्वात जास्त उत्पन्न देणारं, कराच्या माध्यमातून उत्पन्न देणारं महाराष्ट्र आहे. व महाराष्ट्राच्या वाट्याला काही महत्वाच्या योजना येतील का ते सुद्धा या अर्थसंकल्पामधून कळणार आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर महाराष्ट्रामध्ये आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि त्या अनुषंगानं सुद्धा काय स्वरूपाच्या घोषणा केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प हा खास असणार आहे.